हाय फ्रेंड्स. तर 2 दिवस ना बऱ्यापैकी म्हणजे एक एक तास तरी वेळ वाया गेलेला आहे. वाया गेला असं नाही म्हणता येणार, परंतु त्या वेळेमध्ये अभ्यास झालेला नाही आहे. कारण परवा होता संक्रांतीचा सण आणि काल होता किंक्रांतीचा. तर बाळाला बोरनान वगैरे घालायचं होतं आणि त्याचबरोबर मग मी कामात काम लगेच हळदी कुंकूसुद्धा करून घेतलेलं आहे. म्हणजे तेवढा तरी माझा निदान वेळ वाचलेला आहे. आणि आता त्या 2 तासांची कसर मला भरून काढायची आहे. तर आज ना मी लवकरच आवरून घेतलेले आहे सगळे कामं. आणि आरवीसुद्धा गेली आहे, कारण ती आता 9 वाजताच जाते. तिला ट्युशन्स लावलेले आहेत, कारण तिला अजिबात अभ्यास करू देत नाही. ती अभ्यासाला बसली की लगेच तिचं बुक ओढ, तिची पेन्सिल ओढ असं चालू असतं त्याचं. त्यामुळे तिचा अभ्यासच घरात होत नाही आहे आणि त्यामुळेच मग तिला ट्युशनला नाविलाजाने लावावं लागलेलं आहे. आणि तिथे तरी तिचा व्यवस्थित अभ्यास होईल अशी आशा आहे. आणि त्यामुळे मग आता ती 9 वाजता जाते, त्यामुळे तिचा टिफिन वगैरे 9 वाजताच माझा रेडी झालेला असतो आणि स्वयंपाक पूर्ण माझा 9पर्यंत रेडी होतो. त्यानंतर मग घरातली जी कामं राहतात ती एका तासामध्ये मी कंप्लीट करते. त्यानंतर जेवण करते. म्हणजे असं माझं अगोदर जे 11 वाजता 11:30 वाजता किंवा 11:15पर्यंत आवरायचं ते आता लवकर आवरतं आहे. 11:45च्या आसपास मी सगळी कामं आटोपलेली असतात आणि त्यामुळे आता मला तेवढासुद्धा थोडासा वेळ माझा निदान वाचलेला आहे आणि तेवढाच मला जास्त अभ्यास करायला मिळणार आहे. तर बाबू अजून झोपलेला नाही आहे, टी व्ही पाहतोय. तो झोप आली की माझ्याकडे येणार आणि मग मी त्याला झोपी लावणार. खेळतोय तोपर्यंत खेळू देते आणि तोपर्यंत मी हे माझ्याकडे स्कॉलरशिपचं बुक आहे. तर याच्यामधून हे जे अंक 1 ते 100 अंकांवर आधारित जे प्रश्न आहेत ते पाठांतर करायचे आहेत मला. कारण हे असेच्या असे येतात आणि मग त्यामुळे आपल्याला मूळ संख्या किती आहेत किंवा काय हे सर्व प्रश्न जे आहेत ते येत असतात. किंवा 1 ते 100पर्यंत अमुक अंक किती वेळा येतो असे सुद्धा प्रश्न येतात. तर ते अगदी जसेच्या तसे पाठ करायचे आहेत. तर तेच मी अगोदर घेतलेलं आहे. तर ना आत्ता कुठे माझी गाडी रुळावर यायला सुरुवात झालेली आहे. कारण बाळाचा जो झोपायचा कमी टाईम झालेला होता तो मी आता या 7 दिवसांमध्ये बरोबर हळूहळू पहिल्यासारखा केलेला आहे. म्हणजे दुपारी 11 ते 2 किंवा मग थोडासा लेट झोपला तरी मग तो तेवढा वेळ झोपतो. 3 तास तो 2.5 ते 3 तास झोपतो आहे. म्हणजे मग मला या वेळेमध्ये मला अभ्यासाला वेळ मिळतो आणि गणित बुद्धिमत्ता या विषयासारखा विषय मी या वेळेमध्ये शांतपणे सोडवू शकते, सराव करू शकते या विषयाचा. तर ना आपल्याला या 2025मध्ये आपलं ड्रीम पूर्ण करायचंच आहे. आपल्याला गव्हर्मेंट जॉब मिळवायचाच आहे असा विचार आपण वारंवार रोज करायचा आहे. झोपण्यापूर्वी करायचा, सकाळी उठल्यानंतर करायचा. यामुळे काय होतं की आपल्याला अभ्यास करण्याचं बळ जे आहे ते आपसुकच येतं. घरातील कामं करण्याचं सुद्धा बळ आपल्याला येतं, प्रेरणा मिळते आणि आपोआपच आपल्या हातून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत राहतात. तर इथे पाहू शकताय मी इंग्रजीचा अभ्यास कसा करताय अशा मला कमेंट आलेल्या होत्या. तर इडियम फ्रेजेस ज्या आहेत ते मी या ठिकाणी पाहू शकताय आता लिहून घेतल्या आहेत. आणि त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशनसुद्धा काही ठराविक म्हणजे 10 अशा पद्धतीने लिहून घेते. त्यानंतर सिनोनिम अँटोनिम एक वर्ड घेऊन त्याचे दोन्ही सिनोनिम आणि अँटोनिम लिहून काढते. त्यानंतर होमोफोन्स जे आहेत ते सुद्धा मी डेली 4 किंवा 5 घेत असते. त्यानंतर स्पेलिंग 10 करत असते डेलीच्या. या पद्धतीने मी आता इंग्रजीचा अभ्यास सुरू केलेला आहे. आणि मी या अगोदर जे करत होते इंग्रजीचं ते व्होकॅब्युलरीचं मी डेली 50-50चं स्ट्रक्चर फॉलो करत होते आणि आता त्याबरोबरच मला नवीन वाटणारे जे शब्द आहेत ते मी या पद्धतीने सुरू केलेले आहेत. त्यानंतर तुम्ही पाहिलेलं आहे की मी तो AS एज्युकेशन्स हे या यूट्यूब चॅनलवरून भूगोलाचा व्हिडिओ ऐकलेला होता स्वयंपाक बनवताना. त्यानंतर रात्री ना सगळी कामं आवरल्याच्यानंतर 9:30 वाजता अभ्यासाला बसलेली होती. तर त्यावेळेमध्ये मी आता ICDS हा जो टॉपिक आहे आपला तांत्रिक प्रश्नांचं वाचन करायला घेतलेलं होतं. तर ना खूप छान छान तुमच्या कमेंट्स मला येत असतात आणि त्यामुळे मी सुद्धा मोटिवेट होते आणि छान अभ्यास करायला मलासुद्धा हुरूप येतो. त्याचबरोबर तुमच्या कमेंट्सला रिप्लाय द्यायला मी काय करत असते, चहा किंवा म्हणजे जो आपला ब्रेक टाईम असतो त्यावेळेमध्ये मी तुम्हाला रिप्लाय देत असते. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारत चला. त्याचबरोबर आपलं व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा, जॉईन करा. आणि आपण आत्ता जर अभ्यास केला नाही तर आपल्याला आपली जी घरातील कामं आहेत ती लाईफटाईम करावी लागणार आहेत आणि हा चान्स जर आपला गेला तर आपल्याला पुन्हा वेळ मिळणार नाही आणि पश्चात्तापाशिवाय आपल्याकडे काही शिल्लक राहणार नाही.
त्यामुळे आत्ता वेळ आहे आणि याच वर्षी आपल्याला या वर्षामध्ये भरपूर जाहिराती आलेल्या पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळेच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपलं ड्रीम पोस्ट जी आहे ती अचीव करायची आहे असं आपण पक्का मनाशी निर्धार करायचा आहे आणि त्या दृष्टीने सिलेबस काढून त्या पोस्टचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तर आपल्याला गव्हर्मेंट जॉब मिळाल्याच्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार आहे? त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर रोज आणायचा. एकतर पहिली गोष्ट आपल्याला स्वतःला आनंद होणार आहे, खूप जास्त आनंद होईल आणि आपल्यानंतर कोणाला होईल त्या व्यक्तीचासुद्धा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर आणायचा आहे आणि आपली बेटर फ्युचर आपलं कसं असणार आहे ते सुद्धा आपण रोज लक्षात आणायचं. त्यामुळे आपल्याला छान अभ्यास करायला मोटिवेशन मिळेल आणि या पद्धतीने तुम्ही छान अभ्यास करू शकाल अशी माझी खात्री आहे. तर रात्री ना 11:30 वाजेपर्यंत मी अभ्यास केलेला होता आणि त्यानंतर सुद्धा 11:30 वाजता मी झोपली. तर मला ना मध्येच जाग आली तेव्हा मग मी लगेच अभ्यासाला बसले, कारण मला फ्रेश वाटत होतं आणि बाळसुद्धा झोपलेलं होतं. तर मग मी गणिताचा सूट कमिशन हा जो टॉपिक आहे तो घेतलेला होता. छोटासाच होता अगदी आणि तासाभरात माझा तो कव्हर झाला. त्याच्यावरील सराव प्रश्न देखील कव्हर झाले आणि त्यानंतर मग मी 3:30 वाजता पुन्हा झोपलेली होते. तर तासाभरात माझा बऱ्यापैकी गणिताचा जो सूट कमिशन हा टॉपिक आहे तो म्हणजे क्लिअर झालेला आहे आणि अशा पद्धतीनेच मी रात्री मला जाग आली तर कधीमधी असा अभ्यास करत असते. फ्रेश वाटत असेल तरच, फ्रेश नाही वाटलं तर पुन्हा झोपून घेत असते. आणि तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करता नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.